नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर ज्ञानसागर क्लासेसच्या या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरील एकलव्य सिरीजमध्ये मी पंकज आवटी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक असे स्वागत करतो. यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण बायोलॉजी रिलेटेड टॉपिक जे ॲनिमल क्लासिफिकेशन आणि इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी ह्याबद्दल काय केलेलं आहे, अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथून पुढच्या सेशनमध्ये माझा जो फोकस असणार आहे तो तुमच्या केमिस्ट्री रिलेटेड पार्ट्सचे असणार आहे. मग ज्यामध्ये मेटलर्जी चॅप्टर येईल, ज्यामध्ये तुमचा कार्बन कंपाऊंड चॅप्टर येईल, ज्यामध्ये तुमचा पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा चॅप्टर येईल आणि सर्वात इम्पॉर्टंट केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स हे 4 चॅप्टर ह्या पार्ट फर्स्टमधील केमिस्ट्री रिलेटेड चॅप्टर आहेत. ह्या 4 चॅप्टरशी तुम्ही योग्य जस्टिस करू शकला, ह्या 4 चॅप्टरवर जर तुमची योग्य कमांड असेल तर तुमचा ए सेक्शनचा 50% सिलेबस इथेच कवर होतो. मग माझा बेसिकली फोकस जो असणार आहे तो तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत घेऊन जाण्यात असणार आहे. मग यामध्ये आर यू फॅमिलियर विथ माय स्टाईल? मी आजचं जे फर्स्ट लेक्चर आहे यामध्ये तुम्हाला मेटल्स आणि नॉन मेटल्स डिपेंडिंग अपॉन इट्स केमिकल प्रॉपर्टीज हे काय करणार आहे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, की जो पार्ट तुमचा 7वी पासून तुम्हाला चालत आलेला आहे पण तो आपण थोडा निग्लेक्ट केलेला आहे. मग तो आज आपण काय करणार आहोत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि मग आपण एक पॉईंट कव्हर करण्याचा काय करणार आहोत प्रयत्न करणार आहोत. सो लेट अस सी युअर चॅप्टर नंबर 8 known as metallurgy. धातुविज्ञान. आता जनरली डेफिनेशन पार्ट जो आहे मेटलर्जीचा हा तुमच्या नंतरच्या पार्टमध्ये आहे, लक्षात घ्या. का? कारण फर्स्टली तुम्हाला मेटल्स अँड नॉन मेटल्स ह्या गोष्टी कळाल्या पाहिजे की दरवर्षी ह्या चॅप्टरला वेटेज तुमच्या सिलेबसमध्ये कमी दिलेलं आहे. सगळ्यात मोठा चॅप्टर पण वेटेज जे आहे ते खूप कमी दिलेलं आहे. आणि प्रत्येक वर्षीचा एक माझा अंदाज असा आहे किंवा माझं ऑब्झर्वेशन असं आहे की वेटेज जर 4 मार्काचं बोर्ड देतोय तर हा चॅप्टर कमीत कमी 7 मार्काला पडतोय. आणि मग आपण म्हणतो की पेपर काय झाला आहे अवघड गेला. पण हे पूर्णपणे कसं आहे, हे पूर्णपणे योग्य आहे. कारण हा जो चॅप्टर आहे हा चॅप्टर जो तुमचा पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट नावाचा चॅप्टर आहे याच्यावर डिपेंड आहे. ह्यामधले जे 2 पार्ट आहेत किंवा 2 पॉईंट आहेत पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंटमधले मेटॅलिक्स अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर हे पूर्णपणे तुमच्या मेटलर्जीवर डिपेंड आहेत. आणि क्वेश्चन ह्या 2चं कॉम्बिनेशन करून विचारला जातोय. मग आपण म्हणतो पेपर फिरून पडला, पण पेपर अजिबात फिरून पडलेला नाही आहे. वेटेज एकदम योग्य आहे. सो लेट अस सी व्हॉट इज मीन बाय मेटल्स अँड नॉन मेटल्स. पहा आता की मी जर तुम्हाला डेफिनेशन सांगितली की मेटल्स इज अ सबस्टन्स विच ऑलवेज लूज इलेक्ट्रॉन अँड फॉर्म पॉझिटिव्हली चार्ज ऑन इट सेल्फ, अँड नॉन मेटल इज अ सबस्टन्स विच ऑलवेज ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन अँड फॉर्म निगेटिव्हली चार्ज ऑन इट सेल्फ. हा झाला तुमचा काय रट्टा. इथे तुम्हाला ॲक्च्युअल कन्सेप्ट ॲप्लाय करायचा आहे की जर तुम्ही मेटल आणि नॉन मेटल ह्या कन्सेप्टशी फॅमिलियर असाल तर तुम्हाला आयोनिक कंपाऊंड तुमचा क्लिअर होऊन जातो. त्यानंतर व्हॅलन्सी काय आहे ते तुम्हाला समजून येते. त्यानंतर व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन्स काय आहेत ते कळतं आणि व्हॅलन्सीचं इम्पॉर्टन्स काय आहे ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला काय होतात इथे समजून घेता येतात. त्यामुळे तुम्ही जितका डेफिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने हा चॅप्टर सोपा समजता किंवा हा पार्ट जो आहे मेटल आणि नॉन मेटल अकॉर्डिंग टू देअर केमिकल प्रॉपर्टी तितका तो सोपा नाही आहे, तितका तो इझियर नाही आहे आणि तितका तो निग्लेक्ट करण्यासारखा नाही आणि तो फक्त रट्टा मारण्यासारखा नाही. सो आता माझ्या स्टाईलनुसार मी तुम्हाला मेटल आणि नॉन मेटल हे समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मग ह्यामध्ये आपण जनरली 2 एक्झाम्पल घेऊ. मग त्यामध्ये एक येईल तुमचा सोडियम. पहा फर्स्ट एक मी एलिमेंट घेतला
त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे सोडियम. आणि सपोज आपण सेकंड घेऊ, त्याचं नाव आहे क्लोरीन. मग मी जनरली आता तुम्हाला याच्या प्रॉपर्टीज सांगतो. सोडियमचा ॲटॉमिक नंबर जर पाहिला तर तो आहे 11. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर जर पाहिला तर तो आहे 17. 17 वर्षाची सगू नाही आहे, 18ची नाही, 17. मग त्यानंतर आपण सोडियमची प्रॉपर्टी जर पाहिली तर सोडियम जो आहे हा हायली एक्सप्लोजिव्ह आहे. म्हणजे इफ सोडियम कम इन कॉन्टॅक्ट विथ वॉटर इट क्रिएट एक्सप्लोजन. तो काय करतो? तो एक स्फोट घडून आणू शकतो. त्यानंतर सोडियम कॅचेस फायर इफ इट गेट कॉन्टॅक्ट विथ ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजनच्या किंवा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये लॉंग टाईमपर्यंत जर तुमचा सोडियम आला तर तो फायर कॅच करण्याचं काय करतो? काम करतो. दॅट्स वाय सोडियम इज ऑलवेज केप्ट इन केरोसिन और लिक्विड पॅराफिन. जे तुम्ही बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट घेताना जे ॲपरेटस यूज करता ते ॲपरेटसमध्ये जे ऑइली लिक्विड असतं त्याला लिक्विड पॅराफिन असं म्हणतात. इनर्ट मटेरियल आहे ते. मग ह्यामध्ये सोडियम ठेवला जातो. व्हाय? टू अवॉइड एक्सप्लोजन अँड फायर. त्यामुळे काय केला जातो? सोडियम नेहमी लिक्विड पॅराफिन किंवा केरोसिनमध्ये काय केला जातो? ठेवला जातो. त्यानंतर लक्षात घ्या की सिल्वर कलरचा कलर असणार आहे, येलोइश सिल्वर कलर असतो आणि सॉलिड स्टेटमध्ये हा मेटल तुम्हाला काय होतो? आढळतो. आणि मग आता आपल्याला हे का पाहायचं, याचा अभ्यास आपल्याला का करायचा आहे? कारण हा सोडियम मेटल आपल्या कॉमन यूजमध्ये जो आपण डेली काय करतोय? वापरतोय. नमक, मीठ. आलं लक्षात? त्या मिठामधला जो सोडियम क्लोराईड आहे त्या सोडियम क्लोराईडमधला Na म्हणजे सोडियम म्हणजे तुमचा हा सोडियम आहे. मग विचार करा की हा सोडियम जर तुमच्या बॉडीमध्ये गेला असता तर काय झालं असतं? एक्सप्लोजन त्यांनी क्रिएट केलं असतं तर काय झालं असतं? कळलं? तुमचं इंटेस्टाईन पूर्णपणे, आपलं स्टमक जे आहे ते पूर्णपणे ब्रश झालं असतं. लक्षात घ्या. मग ते तसं का होत नाही याचा आपल्याला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे क्लोरीनची कॅरेक्टरिस्टिक जर पाहिली तर ॲटॉमिक नंबर मी सांगितला 17. त्यानंतर याचं नेचर गॅसियस आहे. हा गॅस आहे, लक्षात घ्या. त्यानंतर इट इज अ पॉयझनस गॅस, विषारी वायू आहे. आफ्टर दॅट इट इज हायली वॉटर सोल्युबल. आता ह्या वॉटर सोल्युबिलिटीचं कॅरेक्टरिस्टिक काय हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. देन इट इज अ इरिटेटिंग. इरिटेशन क्रिएट करतोय तो. आफ्टर दॅट इट हॅव पंजेंट स्मेल. ठसका आणणारा वास आहे त्याला, पंजेंट स्मेल. सो दीज आर द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस क्लोरीन गॅस. आणि हा क्लोरीन गॅस आपल्या परत डेली डाएटमध्ये. मग लक्षात घ्या की जर हा क्लोरीन गॅस जर आपण इनहेल केला असता तर आपलं काय झालं असतं याचा विचार करा. मग ते तसं का होत नाही याचा आपल्याला काय करायचं आहे? स्टडी करायचा आहे. मग आता आपण ह्या सोडियमचा आणि क्लोरीनचा आणखी डिटेलमध्ये काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत. विथ द हेल्प ऑफ ॲटॉमिक स्ट्रक्चर वी स्टडी ब्रॉडली दिस टू एलिमेंट्स. आणि याच्या माध्यमातूनच आपण काय करणार आहोत? मेटल्स काय आहेत आणि नॉन मेटल्स काय आहेत हे समजून घेण्याचा काय करणार आहोत? प्रयत्न करणार आहोत. मग पहा आता की मी तुम्हाला 2 एलिमेंट दाखवले होते. एक होता तुमचा सोडियम आणि एक होता तुमचा क्लोरीन. याच्यापासून आपलं NaCl बनतं म्हणजे सोडियम क्लोराईड बनतं. लक्षात घ्या. मग आता सोडियमचा मी ॲटॉमिक नंबर तुम्हाला सांगितला होता 11. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर मी तुम्हाला सांगितला होता काय? 17. मग लक्षात घ्या आता की सोडियमचा जर ॲटॉमिक नंबर 11 असेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन. त्याचप्रमाणे क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन अँड थर्ड शेल कंटेन 7 इलेक्ट्रॉन. मग जर आता आपण याचं ॲटॉमिक स्ट्रक्चर काढण्याचा प्रयत्न केला तर ते
ह्या मॅनरनुसार येईल की हा झाला तुमचा क्लोरीनचा न्यूक्लियस, ह्या न्यूक्लियसमध्ये तुमचा झाला प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मी जरा वेगळ्या मॅनरने दाखवतो. मी प्रोटॉन न्यूट्रॉन न दाखवता मी जरा स्ट्रक्चरनुसार दाखवतो की हा समजा तुमचा क्लोरीन आहे, ह्यामध्ये सपोज हा प्रोटॉन आणि हा न्यूट्रॉन. मग त्यामध्ये आता फर्स्ट शेल जी आहे ही झाली तुमची फर्स्ट शेल. पहिल्या शेलमध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन देतोय. सेकंड शेल कंटेन्स 8 इलेक्ट्रॉन. आणि थर्ड शेल जे आहे ह्या थर्ड शेलमध्ये येतोय 1 इलेक्ट्रॉन. पहा, लक्ष द्या की पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन. मग पहा आता की ह्या एका इलेक्ट्रॉनमुळे तुमचा क्लोरीन कसा आहे, सोडियम कसा आहे, तो आहे अनस्टेबल. का अनस्टेबल आहे? बिकॉज देअर ॲक्टिव्ह ऑक्टेट इज नॉट कंप्लीट हिअर. ऑक्टेट कंप्लीट नाही आहे, अष्टक कंप्लीट नाही आहे. मग अष्टक कंप्लीट करण्यासाठी काय करावं लागेल? तर अष्टक कंप्लीट करण्यासाठी याच्याकडे 2 कंडिशन आहेत. कोणत्या कोणत्या? एक तर काय करावं लागेल याला की 1 इलेक्ट्रॉन याला लूज करावा लागेल. 1 इलेक्ट्रॉन काय करावं लागेल? लूज करावं लागेल. किंवा काय करावं लागेल? 7 इलेक्ट्रॉन जे आहेत हे काय करावे लागतील? ॲक्सेप्ट करावे लागतील. त्यावेळेस त्याचं काय तयार होईल? ऑक्टेट कंप्लीट होईल. मग लक्षात घ्या की याच्यामध्ये आता 7 इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, त्यामुळे हा कसा आहे? अनस्टेबल आहे. म्हणजेच काय लक्षात घ्या, अनस्टेबल असल्यामुळे हा वॉटरमध्ये तुम्ही टाकला तर तो फायर कॅच करतोय किंवा एक्सप्लोजन क्रिएट करतो. एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आणला तर फायर कॅच करतोय. का? बिकॉज इट्स ऑक्टेट इज इनकम्प्लीट. इनकम्प्लीट ऑक्टेट असल्यामुळे हा काय करत आहे? हा फायर कॅच करण्याचा काय करत आहे? प्रयत्न करीत आहे. आणि म्हणून याच्यावर पहिल्यांदा चार्ज जो असतो तो कोणता असतो? निगेटिव्ह चार्ज असतो, कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. मग आता लक्षात घ्या की ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी मी 2 कंडिशन सांगितल्या. मग त्या 2 कंडिशनमध्ये 1 इलेक्ट्रॉन लूज करणं सोपं आहे का 7 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणं सोपं आहे? तर नक्कीच काय सोपं आहे? 1 इलेक्ट्रॉन लूज करणं सोपं आहे. लक्षात घ्या. मग त्याचप्रमाणे जर क्लोरीनचा विचार केला तर क्लोरीनमध्ये आपण काय करू? हा त्याचा न्यूक्लियस दाखवू, हा त्याचा प्रोटॉन आणि हा त्याचा काय करूया? न्यूट्रॉन दाखवू. त्यानंतर क्लोरीनच्या पहिल्या शेलमध्ये आपण काहीतरी काय करू? 2 इलेक्ट्रॉन लिहून टाकू. दुसऱ्या शेलमध्ये क्लोरीनच्या किती इलेक्ट्रॉन येतील? 8 इलेक्ट्रॉन येतील. आणि तिसरी शेल जी आहे क्लोरीनची त्या शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन येतील. मग पहा, आपण याला मुलगी दाखवू. आणि हा आपण बॉय दाखवू. पहा आता की क्लोरीनमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे याचं ऑक्टेट कंप्लीट आहे का? नाही आहे. मग ऑक्टेट कंप्लीट नसल्यामुळे क्लोरीन पॉइझन असेल. लक्षात घ्या, ऑक्टेट कंप्लीट नसल्यामुळे क्लोरीन हायली वॉटर सोल्युबल आहे. आणि ऑक्टेट कंप्लीट नसल्यामुळे क्लोरीनचा वापर फर्स्ट वर्ल्ड वॉरमध्ये वेपन म्हणून करण्यात आलेला आहे. क्लोरीन इज यूज ॲज अ वेपन इन फर्स्ट वर्ल्ड वॉर. पहिल्या महायुद्धामध्ये जर्मन सैन्याने क्लोरीनचा वापर अस्त्र म्हणून केलेला आहे. का? बिकॉज ऑफ इट्स इनकम्प्लीट ऑक्टेट, अँड ड्यू टू इनकम्प्लीट ऑक्टेट इट इज अनस्टेबल. लक्षात घ्या की तुमचं जी श्वसन नलिका आहे त्या श्वसन नलिकेमध्ये आतमधून, म्हणजे सपोज ही अशी श्वसन नलिका आहे, ह्यामध्ये एक लेयर असतो असा, याला म्युकस लेयर असं म्हणतात. क्लोरीन गॅस ज्यावेळेस इनहेल केला जातो त्यावेळेस तो याच्यामध्ये काय होणार आहे? असा पेनिट्रेट होणार आहे. वॉटर सोल्युबल आहे तो, आणि त्यानंतर तो तुमच्या श्वसन नलिकेला छिद्र पाडण्याचं काम करणार आहे आणि त्यामुळे मृत्यू होणार आहे.
मग ह्या कन्सेप्टचा वापर जर्मन सैन्याने म्हणजेच नाझी सैन्याने पहिल्या महायुद्धात केलेला आहे वेपन म्हणून. का? कारण त्याचं ऑक्टेट कंप्लीट नव्हतं, त्याची व्हॅलन्सी कंप्लीट नव्हती, त्यामुळे तो अनस्टेबल होता. आणि त्यानंतर पंजेंट इरिटेटिंग म्हणजे त्याच्यामुळे ते शत्रू सैन्य जे आहे ते नष्ट करण्यासाठी जर्मन सैन्याला याचा काय झाला वापर झाला. मग याच्याकडेही दोन ऑप्शन आहेत. आता काय काय ऑप्शन आहे की एक इलेक्ट्रॉन काय करणे, एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणे किंवा 7 इलेक्ट्रॉन काय करणे, 7 इलेक्ट्रॉन लूज करणे. मग हा काय करणार आहे लक्षात घ्या की हा एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणार आहे. काय करणार आहे? एक इलेक्ट्रॉन काय करणार आहे? ॲक्सेप्ट करणार आहे. मग बघा की जर एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला तर हा स्टेबल होतोय आणि एक इलेक्ट्रॉन जर लूज केला तर हा पण काय होतोय? स्टेबल होतोय. म्हणजे पहा, कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीवन का मतलब तो आना और जाना है, दो पल के जीवन से एक उम्र चुरानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है. पहा की हा लूज करतोय आणि हा ॲक्सेप्ट करतोय. कळालं? मग लूज केला की हा स्टेबल होतोय आणि एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला की हाही काय होतोय? स्टेबल होतोय. मग याच्यावरून आपण काय समजू शकतो की जो इलेमेंट इलेक्ट्रॉन लूज करतो, आता इलेक्ट्रॉन लूज केला म्हणजे निगेटिव्हचा चार्ज होईल पॉझिटिव्ह, स्वतःवर धनप्रभार येईल. म्हणजे काय? द सबस्टन्स विच लूज इलेक्ट्रॉन अँड फॉर्म पॉझिटिव्हली चार्ज ऑन इट सेल्फ, इट इज कॉल्ड ॲज मेटल. की जो पदार्थ काय करतोय, जो पदार्थ स्वतःमधील धृनप्रभारित आयन म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहेत ते लूज करतोय आणि धनप्रभारित आयन काय करतोय? निर्माण करतोय, अशा पदार्थास आपण काय म्हणतो? मेटल असे म्हणतो. तसंच उलट काय आता की इथं पहा काय करतोय की इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतोय आणि स्वतःवर ऋणप्रभारित आयन तयार करतोय. द सबस्टन्स विच ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन अँड फॉर्म निगेटिव्हली चार्ज ऑन इट सेल्फ इज कॉल्ड ॲज नॉन मेटल. पहा काय करतोय? इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतोय. म्हणजे बघा की ही याला काय म्हणते पहा. आता मी तुम्हाला सांगतो की ही मुलगी मी मुद्दाम दाखवली होती, हा मुलगा दाखवला. मग मुलगी काय म्हणते लक्षात घ्या. हीरो सेना मोती सेना जेवर से, हीरो सेना मोती सेना जेवर से, ना किसी खजाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से, आपके आ जाने से, आपके आ जाने से दिल बहलता है मेरा आपके आ जाने से. लक्षात घ्या, ॲक्सेप्ट करतोय. द सबस्टन्स विच ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन अँड फॉर्म निगेटिव्हली चार्ज ऑन इट सेल्फ इज कॉल्ड ॲज नॉन मेटल. लक्षात घ्या, जो पदार्थ काय करतो? स्वतःवर ऋणप्रभारित आयन तयार करतो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करून, त्याला आपण काय म्हणतो? मेटल म्हणतो. मग लक्षात घ्या आता की ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनमधून काय तयार झालं? Na+ आणि Cl- तयार झालं. म्हणजेच जर आता मी तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चर दाखवलं तर ते असं येईल. पहा, लक्ष द्या की आता आपण मेटल आणि नॉन मेटल ह्या कन्सेप्ट कडून आयोनिक कंपाऊंड पाहण्याचा काय करतोय? प्रयत्न करतोय. मग बघा की आता जर मी तुम्हाला सोडियम दाखवला तर याचा ॲटॉमिक नंबर 11 होता, क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 होता. पण आता सोडियमने इलेक्ट्रॉन काय केलाय? लूज केलाय, म्हणून त्याचा ॲटॉमिक नंबर 10 झालाय. क्लोरीनने इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केलाय म्हणून त्याचा ॲटॉमिक नंबर 18 झालाय.
म्हणजे जर मी आता याचे ॲटॉमिक स्ट्रक्चर काढले तर हा सोडियमचा न्यूक्लियस, याच्यामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉन, ही पहिली शेल, ही दुसरी शेल आणि ही तिसरी शेल. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन? 8 इलेक्ट्रॉन. आणि आपल्याकडं आहेत पण किती? 10. मग लक्षात ठेवायचं की आपल्याकडे आहेत पण 8च फक्त. लक्षात ठेवायची कायम एक गोष्ट की इलेक्ट्रॉनची गरज शेलला असते, इलेक्ट्रॉनला शेलची गरज नसते. मग ह्या शेलमध्ये जर इलेक्ट्रॉन नसेल तर हा विषय काय होऊन जातो? संपतो. म्हणजे इथं ऑक्टेट काय झालं? क्लोरीनचं, सोडियमचं कंप्लीट झालं, सोडियम स्टेबल झाला. त्याचप्रमाणे इथं क्लोरीन काय? हा प्रोटॉन, हा न्यूट्रॉन, ही पहिली शेल, ही दुसरी शेल, ही तिसरी शेल. पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि तिसऱ्या शेलमध्येही आता 1 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळं काय झालेत? 8 इलेक्ट्रॉन काय झालेले आहेत? कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे इथं काय केला? ॲक्सेप्ट केला. इथे काय केला? लूज केला. आणि त्यामुळे तुमचा इलेक्ट्रॉन देऊन आणि घेऊन जो कंपाऊंड तयार होतो, म्हणजे द सबस्टन्स विच इज फॉर्म बाय गिव्हिंग अँड द टेकिंग ऑफ द इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज आयोनिक कंपाऊंड. म्हणजेच आता तुमचा काय तयार होतोय? NaCl, की ज्याच्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे. याला आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो आयोनिक कंपाऊंड. मग पहा की हा जो आयोनिक कंपाऊंड आहे हा आपण काय म्हणून यूज करतो? हा आपण सॉल्ट म्हणून यूज करतो. लक्षात घ्या. अँड दॅट्स वाय इट इज नॉन टॉक्सिक. कारण आता हा कंपाऊंड जो आहे हा कसा आहे? स्टेबल आहे. आलं लक्षात? सो दिस इज ओव्हरऑल कन्सेप्ट. म्हणजे पहा की जर व्हॅलन्सी कंप्लीट नसेल तर किती ॲबनॉर्मॅलिटीज येऊ शकतात. जर ऑक्टेट कंप्लीट नसेल तर काय होऊ शकतं? जर तुमच्या कंपाऊंडमध्ये एखादा कंपाऊंड अनस्टेबल असेल तर त्याच्या आपल्यावर काही इफेक्ट होऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टी काय कराव्या लागतात? विचारात घ्याव्या लागतात. म्हणजे मला तुम्हाला जो कन्सेप्ट समजून सांगायचा होता की आयोनिक कंपाऊंड किंवा तुमचा जो मेटल आणि नॉन मेटल आहे तो इतका कॅज्युअली घेण्यासारखा नाही आहे की जो फक्त एका डेफिनेशनमध्ये काय होईल? क्लोजअप होऊन जाईल. सो आय थिंक तुम्हाला तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. थँक्यू.